तर आजपासून 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली। राज्यातील 15,05,037 विद्यार्थी आज परीक्षा देणार आहेत। 3,373 केंद्रांवर परीक्षा पार पडत आहेत। परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत। हे दोन दृश्य आपण पाहतोय। आपल्या आयुष्याच्या एका नव्या वळणासाठी आता हे सर्व विद्यार्थी सज्ज झालेले आहेत। तर वैभवी देशमुखचा देखील आज 12वीचा पेपर आहे। आजपासून 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली। मुंबई आणि पुण्याच्या परीक्षा केंद्रांवरची ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यात औक्षण करत या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। तर मुंबईत देखील कशा प्रकारे या विद्यार्थ्यांची तयारी आता पूर्ण झाली आहे। संपूर्ण राज्यभरातली दृश्य आपण पाहतोय। सोलापूरमध्ये परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची आता लगबग सुरू झाली। तर नागपुरात देखील परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी पोहोचलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची लगबग कशी सुरू आहे ते आपण पाहतोय। राज्यभरामध्ये आज 12वीच्या परीक्षांना जे आहे ते सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर 12वीचे हे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी जे आहेत ते आता परीक्षा केंद्रावरती दाखल झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर 11 वाजता या पेपरला जे आहे ते सुरुवात होणार आहे। आज इंग्रजीचा पहिला पेपर जो आहे तो आज या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी सर्व विद्यार्थी जे आहेत ते परीक्षा केंद्रांवर दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पालक देखील मोठ्या प्रमाणात बाहेर जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुठलाही अनुचित प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडू नये यासाठीच या सीसीटीव्हीच्या माध्यमातून या सर्व परीक्षा ज्या आहेत त्या ठिकाणी पार पडत आहे। त्यामुळे एकंदरीतच कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात हा देखील प्रशासनाचा एकंदरीत उद्देश जो आहे तो या ठिकाणी सफल होतोय का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी।